मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळलेली आहे। एअर इंडियाच्या विमानांचे पंख हे एकमेकांना धडकले। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख हे एकमेकांना धडकल्याने एक मोठी दुर्घटना टळलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाचं विमान मागे ढकललं जात असताना AI-2732 मुंबई ते कोइंबतूर आणि 6E791 हैदराबाद ते मुंबई या दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले। दोन्ही विमानं प्रवाशांनी भरलेली होती। DGCAने या प्रकरणाची चौकशी केली असून दोन्ही विमान कंपन्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय, मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानांचे पंख हे एकमेकांना धडकलेत। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, ही दुर्घटना घडलेली आहे, यात काही नुकसान झालेलं आहे का? अधिक माहिती। सुदैवाने जे आहे ते या संपूर्ण दुर्घटनेमध्ये कोणतंही जीवितहानी किंवा कोणाच्याही व्यक्तीला काही दुखापत झालेली नाहीये। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी म्हणजे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, जिथे सगळी सुरक्षा व्यवस्था असते, या ठिकाणी दोन विमान म्हणजे एक आहे ते एअर इंडियाचं विमान आहे आणि दुसरं आहे ते इंडिगोचं विमान आहे आणि ते एकमेकांना धडकलं। त्यांचे पंख जे आहेत त्यातलं एक पंखाचं पातळ जे आहे ते एकमेकांना धडकलं। मात्र या संपूर्ण घटनेच्या वेळेस दोन्ही विमानामध्ये म्हणजे एअर इंडियाच्या पण विमानामध्ये आणि इंडिगोच्या विमानामध्ये जे आहेत ते प्रवासी बसलेले होते आणि एअर इंडिगोचं विमान मागे ढकललं जात होतं आणि त्यावेळेस ही घटना घडली। आणि या घटनेनंतर जे आहे आता दोन्ही विमानाने भरलेली प्रवासी असल्यामुळे DGCAने या प्रकरणाची सखोल चौकशी सांगितलेली आहे आणि दोन्ही विमान कंपन्यांना म्हणजे इंडिगोला पण आणि एअर इंडियाच्या विमानाचे जे प्रशासकीय आहेत त्यांना या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आणि आपण जी, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।